श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मुलांची जिज्ञासा काय असते की आपण कधीतरी केळीच्या पानावर का जेवण करतो, अशी ही मुलांची जिज्ञासा असते। मग त्याला आज मी उत्तर देत आहे की आपल्या भारतामध्ये काही भागांमध्ये केळीच्या पानांवर, केळीच्या झाडाच्या पानांवर जेवण केले जाते आणि हे जेवण खूप पौष्टिक असते। आम्ही तुम्हाला केळीच्या पानांवर जेवण केल्याने कोणकोणते फायदे होतात या संदर्भात माहिती देणार आहोत। मग केळीच्या पानांमधून जे काही फायबर मिळते ते फायबर चटई, जाड पेपर पल्प बनवण्यासाठी उपयोगात आणले जाते। केळीच्या पानांवर जर गरम आपण जेवण वाढले आणि ते जेवण आपण जेवलो तर त्या पानांमध्ये असलेलं जे काही पोषक तत्व आहेत ती अन्नामध्ये मिसळतात व जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ते त्याच्यात पोषक तत्व आहेत। केळीच्या पानांवर जर आपण जेवण केले तर जे काही डाग असतात, खाज असते, पुरळ, फोड इत्यादी ह्या समस्या असतात त्या दूर होतात। केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेट, चिनगलेट आणि EGCG सारखी पॉलिफिनॉल्स अँटीऑक्सिडंट असतात। बघा, एपिगालोकेट, चिनगलेट आणि EGCG सारखे पॉलिफिनॉल्स अँटीऑक्सिडंट हे घटक त्यामध्ये असतात। केळीचं जे पान आहे त्यावर जर आपण जेवण केलं तर हे अँटीऑक्सिडंट हे आपल्या शरीरात जाऊन ते आपल्या शरीराला पोषक तत्व मिळवतात। हे अँटीऑक्सिडंट त्वचेला, आपली जी त्वचा आहे त्या त्वचेला दीर्घकाळपर्यंत तरुण ठेवण्यास मदत करते। त्वचेवर जर पुरळ उठले असतील, खरूज झाले असतील, डाग असतील, मुरूम असतील तर केळीच्या पानावर जे खोबरेल तेल आहे ते खोबरेल तेल टाकून जर हे पान आपण त्या त्वचेवर गुंडाळले तर त्वचेचे जे आजार आहेत ते लवकर बरे होतात। बघा, केळीचे पान फक्त जेवणासाठीच वापरतात असं नाही, तर कुणाला डाग, खरूज, मरूम झाले असतील आणि मग ते केळीचं पान छोटंसं घ्यायचं, त्याच्यावर खोबरेल तेल लावायचं आणि ते त्या त्वचेवर जर आपण असं गुंडाळलं किंवा इथं मुरळ आले असतील तर इथं ते केळीचं पान ठेवून आपण थोडा वेळ राहू दिलं तर ते जे काही त्वचेवरचे जे काही आजार आहेत जे आहेत ते लवकर बरे होतात। म्हणून आपण केळीच्या पानावर रोज नाही मिळालं तर चालेल, निदान 8 दिवसातून एकदा आपण त्या केळीच्या पानावर म्हणजे गरम जेवण वाढून ते केळीचे पानावर आपण जेवण केले पाहिजे।